रामकृष्ण हरी. कसे आहात सगळे? तुमचं खूप खूप स्वागत आहे कृतीज मराठी ब्लॉगमध्ये. जसं की तुम्ही बघत असाल, काल आपण लेडीचं मखर बनवलं. आज आपण बनवणार नाही, बनवली मी ऑलरेडी. पण तिची थोडीशी दागदुगी बाकी आहे, थोडंसं बरेचसं काम बाकी आहे की मी पहिला बनवलेली आमच्या कार्यक्रमात. आम्ही दिंडीचा कार्यक्रम केलेला त्याच्यासाठी. तर मी अशीच ठेवून दिलेली. तर मला आता हे काढून थोडीशी मोठी काठी लावायची. आणि हा माऊलींचा फोटो, हा शेवटी आपण याच्यात स्थापना करणार आहोत माऊलींच्या फोटोची. आणि छानशी पालखी तयार करणार आहोत. पण थोडं पालखीला बाजूला ठेवूया आणि बांबू कापून घेऊया. मला एवढा हवा आहे. ही तयारी आमची चालू आहे पाडव्याची आणि ती अगदी जोरदार चालू आहे. सगळे साहित्य बनवून झालेली आहेत आमची. ह्याची उंची ना खूप खाली आहे, मग मी हे थोडंसं वर घेणार असं, म्हणजे ते जास्त असं नाचवायला लागलं पाहिजे की हे खूप खाली तर म्हणून थोडंसं वर घेऊया आपण. पायरी मिळाली हो सावळ्या सुखात इतकी एवढं बस आहे ना. सावळा प्राण तिला उधळली चिंता सारी हो. बस छान. याची पहिली काठी होती ती खूपच लहान होती, मग आम्हाला नाचवायला खूप त्रास व्हायचा त्याचा, म्हणजे अगदी जवळजवळ उभं राहायला लागायचं. तर थोडीशी आता मोठी केली. व्यवस्थित छान आता झालं. पहिलं थोडं ग्रीप मिळायची नाही नाचवताना, आता छान झालं. शाबाश कृती. अशाच कार्यक्रमातून आपली संस्कृती संवर्धन किंवा संस्कृती जपली जाते. ही फुलं मी नवीन आणलेली आहेत पालखीसाठी खास, पण याचं कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर, अप्रतिम, एकदम फ्रेश आहे. आता ते पालखीला लावल्यावर कसं दिसेल माहिती नाही मला, पण छानच दिसणार आहे, त्यात काय वादच नाही. पण बघूया आपण पालखी तयार झाल्यावर कशी दिसेल ती. तर आपली पालखी झालेली आहे, छान तयार. दाखवते मी तुम्हाला एकच मिनिट. फोटो पण मी व्यवस्थित हे केलेलं आहे. इकडे अशी कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर पण नक्की करा. रामकृष्ण हरी.